आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे आई वडिलांची शिस्त. काय गोष्टीचं नाव आहे? आई वडिलांची शिस्त. बघा, सुमित नावाचा एक मुलगा होता, अगदी तुमच्यासारखा हुशार बर का. पण की नाही त्याला की नाही एक सवय होती, अभ्यासामध्ये खूप हुशार होता. पण तो काय करायचा, आपल्या वस्तू अस्ताव्यस्त टाकायचा. अभ्यास केला, दप्तर उघडं, वया तिथंच, पुस्तकं तिथंच, पेन कुठतरी पडलेला, आणि बाहेर खेळायला निघून जायचा बर का. बाहेरून खेळून आला तरी ते उचलायचं नाही. मग हे कोण बघायचं घरात? आपले आई बाबा आहे की नाही. मग तेच तर रागवायचे, अरे सुमित तुझं दप्तर भर बाळा, तेव्हा ह्या पुस्तक अभ्यासाला दप्तरात ठेव. तुला लय राग यायचा. त्यांचा आई वडील मला नुसतं रागवतात. परत त्याची एक सवय होती आणखी काय, नळ चालू केला, हात धुतला की नळ तसाच चालू ठेवायचा आणि खेळायला पळून जायचं. आता ही सवय चांगली आहे का रे बाळांनो? परत घरात झोपायचा, आराम करायचा, आणि झोपून उठला की लाईट फॅन तसंच चालू आणि बाहेर खेळायला निघून जायचा. हे आई वडील त्याचे बघायचे आणि त्याला खूप रागवायचे, अरे बाबा, अरे बाळा सुमित, तू असं का करतो? तुझं काम झालं ना की तू बाहेर निघाला की नाही आता, मग आता काय करायला पाहिजे, तू लाईट बंद केले पाहिजे, फॅन बंद केला पाहिजे. उगाच आपल्याला बिल वाढतं आणि उगाच वीज काय होती, वाया जाती. असे आई वडील त्याला खूप समजावून सांगायचे. अस्ताव्यस्त जे आहे तो नीट करत जा, त्याला रागवायचे. पण ह्या सुमितला आपल्या आई वडिलांचा खूप राग यायचा की आई बाबा मला नुसते रागवता, असं कर तसं कर, हे चांगलं कर ते चांगलं कर. तुम्हाला येतो का राग बाळांनो? असं नाही ना. पण सुमितला खूप राग यायचा की मला मम्मी नुसती रागवती, पप्पा पण नुसते रागवतात, नुसतं रागवतात. आता हा सुमित नंतर मोठा मोठा होत जातो. 8वी 9वी 10वी, मग 11वी, मग 12वी. आता 12वी झाल्यानंतर त्याचा नंबर की नाही एका इंजिनिअरिंग कॉलेजला लागतो बरं का. कारण अभ्यासामध्ये हा काय असतो, खूप हुशार असतो. आई वडिलांनी रागावून रागावून त्याला चांगली सवय लावलेली असते की अस्ताव्यस्त काही पडू द्यायचं नाही. त्याच्या अंगी चांगली सवय लागलेली असते. आता हा इंजिनिअरिंगला जातो, इंजिनिअरिंग पूर्ण करतो, इंजिनिअरिंगची डिग्री घेतो. आता इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्याला नोकरी लागायची वेळ येते. कोणती वेळ येते? नोकरी लागायची वेळ येते. आता याला एक कॉल येतो इंटरव्ह्यूसाठी, मुलाखतीसाठी. म्हणजे साहेब त्यांना प्रश्न विचारणार आणि तू जसं उत्तर देणार त्याचं ते बघून त्याला कंपनी नोकरी देणार होती. अशा इंटरव्ह्यूला त्याला बोलवतात. आता हा इंटरव्ह्यूला जातो. एक हॉल मोठा असतो. काय असतो? मोठा हॉल असतो, एक सभागृहासारखं मोठा हॉल असतो. तिथं हे सगळे मुलं ज्यांची ज्यांची इंजिनिअरिंग झाली ते मुलं येऊन उमेदवार बसतात. अगदी 35 ते 40 मुलं असतात, ते बसतात. आता त्या हॉलमध्ये की नाही मुलांनो, अस्ताव्यस्त पुस्तकं पडलेले असतात, अस्ताव्यस्त पेन कुठं पडलेले असतात, लाईट चालू, फॅन चालू, आणि तिथे एक हे असतं बेसिनमध्ये नळ असतो, नळ पण चालू, पाणी वाया चाललेलं आहे. तर सुमित हे सगळं बघतो. सगळे उमेदवार बसलेले, पण सुमित आपल्या जागेवर उठतो. तो काय करतो, जो नळ चालू असतो बेसिनमध्ये तो काय करतो, बंद करतो. नंतर अस्ताव्यस्त पुस्तके पडली असतात ना, ते पुस्तक रॅकवर रचून ठेवतो. खाली एक पेन पडलेला असतो, तो पेन उचलून ठेवतो आणि मग आपल्या जागेवर येऊन बसतो. आता इंटरव्ह्यूसाठी याची वेळ येते, याला बोलवलं जातं. मग याला ते साहेब म्हणतात की आम्ही तुझी नोकरीसाठी निवड केली आहे. मग सुमित काय म्हणतो, तुम्ही तर माझे काही सर्टिफिकेट बघितले नाही, माझी मुलाखत घेतली नाही, आणि तुम्ही माझी निवड कसं काय केली साहेब? मग ते साहेब म्हणतात की आम्ही जाणून बुजून बेसिनमध्ये नळ चालू ठेवलं होतं, फॅन चालू ठेवला होता, लाईटचं बटन ऑन होतं, आणि अस्ताव्यस्त पुस्तके आणि पेन खाली आम्ही ठेवले होते. आम्हाला बघायचं होतं की कोणता उमेदवार आमच्या कंपनीसाठी लाभार्थी आहे, जो हे सर्व कामे करणार होता. आम्ही त्याच उमेदवाराला नोकरी देणार आहोत असं आम्ही ठरवलं होतं. आणि तू या सर्व कामाला पात्र झाला. तू सगळे अस्ताव्यस्त कामं केली आणि निस्वार्थीपणे केली आणि आपल्या जागेवर येऊन बसला. आम्ही हे आमच्या ऑफिसमध्ये बसून पाहिलं. सीसीटीव्ही कॅमेरे असतात आपले, त्या कॅमेऱ्यात त्यांनी काय केलं, हे सगळं पाहिलं की कोणता उमेदवार हे कामे करतो, आणि त्याची या नोकरीसाठी काय केली, निवड केली. सुमितला खूप आनंद झाला. तो घरी आला आणि आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन काय म्हटला, मम्मी पप्पा मला माफ करा, मी तुम्हाला खूप रागवायचो नेहमी, तुम्ही मला नुसतं रागवता, हे कर ते कर, हे चांगलं कर, पण तुम्ही जी सवय मला लावली
कोणती चांगली सवय, आपल्या वस्तू चांगल्या ठेवायच्या, विनाकारण चालू असले फॅन बंद करायचे, लाईट बंद करायचा, विनाकारण कुठे नळ चालू आहे तो नळ बंद करायचा. तुम्ही ह्या ज्या लहान लहान सवयी मला शिकवल्या, त्या सवयींमुळं मला आज मोठ्या कंपनीत मोठ्या पगारावर एका कंपनीने मला काय केली, नोकरी दिली. आणि या गोष्टीतून काय शिकायला मिळतं बाबांनो आपल्याला, की जेव्हा आपल्याला आपले आई वडील काहीतरी चांगल्या गोष्टी शिकवतात तेव्हा आपण राग मानायचा का, चिडचिड करायची का, काय हे शिकवता काय ते शिकवता. जेव्हा आपल्याला आपले आई वडील काहीतरी चांगल्या गोष्टी शिकवतात त्या आपण काय करायच्या असतात, ऐकायच्या असतात. त्याचं वाईट मानून घ्यायचं नसतं. आई वडिलांनी शिकवलेल्या गोष्टी ह्या आपल्यासाठी काय असतं, भल्यासाठी असतं. हे आपल्याला गोष्टीतून शिकायला मिळतं. थँक्यू.